हेलो थोडे बेस बेस त्याचा फ्री कर थोडा बेस. हेलो हरी राम कृष्ण हरे हरे रूप पाहता लोचने सुख झाले बोलादणे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा सर्व सुखाचे आगर बाबा रखुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा मानव बरवा बरवा तो हा मानव जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम जय जय राम. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता तैसे राम माझे मन कथा हरे गुण नादे वृंद झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गुण तुका मने पाहे कास विजे पिले माये ऐसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गुण विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरिभक्तपरायण नामदेवजी महाराज आळंदीकर त्यांना साथ करतील आपले भागवत महाराज सांगळे, गणेश महाराज जटाळे संगीत विशारद. त्याचा बेस कमी करा आणि त्या माईकला कडक करा आणि बंद करा. हॅलो पुत्राची वार्ता पुत्राची
देवी माता देवी माता देवी माता तैसे राहो माझे माता तैसे राहो माझे माता तैसे राहो माझे राहो माझे माता तैसे राहो माझे शुभ के देवी माता शुभ के देवी माता शुभ के देवी माता तैसे राहो माझे मन 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 हरि गुण गाता ऐकता ऐकता हरि गुण गाता ऐकता गाता ऐकता हरि गुण गाता ऐकता हरि गुण गाता ऐकता हरि गुण गाता 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 ऐकता हरि गुण गाता ऐकता हरि गुण गाता ऐकता हरि गुण गाता ऐकता हरि गाता
हॅलो हॅलो पप्पा जोडला मोकळे हॅलो 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 गाता हरे गुण गाता ऐकता गाता ऐकता गाता ऐकता हरे गुण
पुत्राचे वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण नादी लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण तुका मने पाही कासवीचे पिल्ले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननीतपानिं मंडनं मंडनानं तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता पुत्राचे वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेला मॉनिटर दे याचे यावत भूतलावर जन्माला निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र पांगरी नवघरे आपल्या गावामध्ये योगीराज संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या तपपूर्तीच्या उत्सवाच्या निमित्ताने सुरू असणारा हा नामसप्ताह श्रीमद भागवत भक्ती ज्ञानयज्ञ सोहळा तथा कीर्तन महोत्सव ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात त्या हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज मसलेकर महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. त्यानिमित्तानं ज्यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे समस्त गावकरी मंडळी, पण त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आमचे गणेश महाराजांनी फोन केला. गणेश महाराजांच्या आग्रहामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं मृदंग विशारद आमचे विशालजी महाराज आहेत, मृदंग विशारद आकाशजी महाराज आहेत, संगीत विशारद आमचे भागवतजी महाराज आहेत, माझ्याबरोबर आलेले संगीत विशारद नामदेवजी महाराज आहेत आणि ज्यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे ते रामभाऊ नथुजी नवघरे जिल्हाध्यक्ष विका असोसिएशन यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. त्यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे, त्यांना धन्यवाद देतो. मालेगावला आम्ही ज्यांच्याकडं प्रसाद घेतला त्यांचं नाव काय गणेश भाऊ, ज्यांच्याकडे जेवण केलं त्यांचं अशोक भाऊ, हां त्यांच्या परिवारासाठी पण एकदा टाळ्या सर्वांनी वाजवा. त्यांनाही धन्यवाद देतो आणि तुम्ही उपस्थित श्रोते मंडळी त्यांना धन्यवाद. साऊंडवाले महाराज आहेत आमचे त्यांनाही धन्यवाद देतो. शूटिंग आमचे आम्ही वारकरी आहे ना, आम्ही वारकरी यूट्यूब चॅनल लाईव्ह चालू आहे काय बरं, आम्ही वारकरी यूट्यूब चॅनल त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी दाबाही विसरू नका. आहे सगळ्यांना धन्यवाद पुन्हा एकदा. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. हे जर कळलं नसेल देवातच लक्ष देऊन ऐका बरं का. हरिण माहिती आहे सर्वांना, पारध्याला हरणाला पकडायचं असेल तर पारधे हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग त्याच्याजवळ एक बिन नावाचं वाद्य असतं. तो झाडावर जंगलात बसतो, जंगलात जाऊन झाडावर बसून बिन वाजवत राहतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत उभं राहतं. तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेला हरिण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं. आता मारलं याच्याबद्दल माझी तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, म्हणजे या मरणाच्या यातनेची मला जाणीव होणार नाही.
म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला. भजन करताना माझं मन तेवढं एकाग्र झालं पाहिजे. नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण देह जावो अथवा. बोला जे पाठे ते बोला. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापास निवारून विषय तो त्यांचा झाला राजकारण. चुकलं झाला नारायण नावडे जनधन माता पिता नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती सर्वांना हो नाही काहीतरी मोकळं बोलत चालायचं. कासवीन माहिती सर्वांना माहिती आहे. कासवीन सर्वाला माहिती आहे, पण कासवीनीला स्तन नसतात हे बऱ्याच लोकांना माहिती नसावं. मग कोणी म्हणाल महाराज कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं? तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. मग लेकरू जगतं कशावर? तर कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते. मावल्या हो, कासवीन आपल्या पिलाकडं प्रेमानं पाहते आणि पिलो आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर ते पोरग जगत राहतं. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंग संगे. दुधाची त्याच्या आयुष्यात भेट नाही. मुलगा आईकडं प्रेमानं पाहतो आणि आई मुलाकडं प्रेमानं पाहते आणि त्याच्यातून त्या बाळाला ती ऊर्जा मिळत राहते. महाराज म्हणतात पण ते दोघं एकमेकाकडे जेव्हा पाहतात तेव्हा त्या दोघाला दोघं सोडून दुसरं काहीच दिसत नाही. पुन्हा एकदा ऐका, ते दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात आकाश महाराज तेव्हा त्या दोघाला ते दोघं सोडून दुसरं काहीच दिसत नाही. एवढं एकाग्र होऊन एकमेकाकडे पाहतात. भजन करताना माझं मन तेवढं एकाग्र झालं पाहिजे. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. आणि प्रेम नजरेतूनच कळत असतं बरं का. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही. लक्षात येत. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारे एवढ्या लांब येतीलच कशाला? ही सगळी प्रेमानं आलेली माणसं आहे का? प्रेम नजरेतून कळत असतं. मग एखादा माणूस जर तिरस्कारानं पाहत असला तर लोक लगेच म्हणतात हो अशा नजरेने काय पाहता, काय वाईट केलं मी तुमचं? बरोबर आहे ना. प्रेमाचीही नजर कळते आणि तिरस्काराचीही नजर कळते. म्हणून म्हणतात नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं तुम्हें खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव बदलणे, हा टाळ्या विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो, परवडल तसा करा. हा नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला. तीच नाव याही किनाऱ्याला नेते आणि त्याही किनाऱ्याला नेते. याला दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात. आणि असाही दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे. एखाद्या माणसाला म्हणलं ना हो ते तुमच्याबद्दल वाईट बोलत होता, ते पुढच्या माणसाला त्याचं वाईटच नाही वाटत. तो म्हणतो महाराज तो आपल्याबद्दल चांगलं बोलणार नाही. आपण तुपात जरी घोळलं तर तो आपल्याबद्दल चांगलं बोलणार नाही. त्याचा दृष्टिकोन आपल्याबद्दल तसा ठरलेला आहे. दृष्टिकोनावर अवलंबून आहे. लक्षात ठेवा बरं का. मग महाराज म्हणतात जेव्हा एकमेकाकडे आई मुलाकडं मुलगा आईकडे एकाग्रतेने पाहतो, भजन करताना तेवढं माझं मन एकाग्र झालं पाहिजे. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठाला. तुकाराम महाराज या अभंगामध्ये जगाच्या मालकाकडे एक विनंती करतात. कोणती विनंती करतात? पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जसं, भजन करताना माझं मन तसं. बिनेचा नाद ऐकत असताना हरणाचं मन जसं, भजन करताना माझं मन तसं. आणि कासवीन आपल्या पिलाकडं पिलो आपल्या आईकडं पाहतं जसं, भजन करताना माझं मन तसं. कसं? आप्पा म्हणन तसं. बरोबर आहे ना. एवढं एकाग्र मन आमचं भजन करताना झालं पाहिजे. लक्ष द्या. पूर्ण अभंगात एक सिद्धांत आहे. सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. याच्यासाठी 3 दृष्टांत आहे. पहिला आहे मुलाचा आणि आईचा, दुसरा आहे हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराच्या अभंगामध्ये करतायत. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला. मग त्याला काही शेपूट फुटते का? मग काही शिंग येतात का? परमार्थात आल्यानंतर होतं काय?
परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे. एवढ्या रस्त्यानं हे पोरं 2-2 तास आता उभे होते, आताही असे उभे राहिले. हे रोजच का? नाही, सप्ताह होईपर्यंत का रोजच? बोला बोला बोला. सप्ताह होईपर्यंत. आणि त्याला सप्ताह झाल्यावर असं उभं करावर राहतील का? ते नाही राहणार का? या संगती ते म्हणून हा परिणाम आहे. कळलं माझं बोलणं? अहो पोरं एवढे शांत उभे राहू शकतात, आजी किती कौतुकाची गोष्ट आहे. पण ही ताकद वारकरी संप्रदायात आहे. लक्षात ठेवा बरं का. ही एवढी सोपी गोष्ट नाही ना. 2-2 तास या लेकरांनी उभं राहावं असं एवढी सोपी गोष्ट नाही ना महाराज. पण परमार्थात आल्यावर काय होतं? मनात परिवर्तन होतं. असे नाही उभे राहणार ते. पण सध्या इथून जिथं उभं राह म्हणलं का तिथून एक पाऊल भरवी सरकणार नाहीत का? मनात परिवर्तन होण्याकरताच परमार्थ आहे. आणि संत गजानन महाराजांचे जेवढी सप्ते आहेत ना, तुम्हाला शिस्तीतच दिसतील. शिस्तीतच दिसतील. कारण यथा राजा तथा प्रजा. यथा प्रजा तथा राजा नाही, योगी राज म्हणतात ना त्याला. योगी राज परब्रह्म, यथा राजा तथा प्रजा. कारण संस्कार असे आहे ना महाराज, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं ना, गजानन बाबा माझ्याकडे पाहतात म्हणून मी चुकीचं काही केलं नाही पाहिजे. प्रत्येक माणसाला वाटतं. म्हणून हे माणसं स्वतः शिस्त लावून घेतात. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, बाकी दुसरं काहीच नाही. लक्षात ठेवा. परमार्थ हा मनाचा विषय आहे आणि मनासाठी करावा लागतो. मी पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला, मायाओ, गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला घरून पाणी न्यायची गरज नाही. कळलं नाही? अजून सोपं सांगतो. तुम्ही जर शेतात गेला आणि तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? बोला बोला. तुम्हाला बोलता येते ना? मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू? तशीच बोल माय. आता तेवढ्याच डेअरिंगनं बोला. शेतात गेले आणि पायात काटा मोडला तर सुई आणायला घरी येता का? तुम्ही हो नाही काहीतरी बोला. तुमचा हप्ता जमा झाला नाही का? तुम्ही एवढ्या तानात काऊन बसल्या मावल्या हो? पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही, तुम्ही अंगठ्यावर नोकरीला लागल्या. महिन्याला सरकारी पगार आहे तुम्हाला, तरी एवढ्या टेन्शनमध्ये काऊन बसल्या? बोला जरा, मोकळं बोला. शेतात गेलात, पायात काटा मोडला तर सुई आणायला घरी येता का? नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने, जरा जोरात बोला, काट्याने काटा काढता. जमतं तुम्हाला? क्या बात. हे तुम्हाला जेवढं जमल तेवढं कुणालाच जमणार नाही. तुम्ही काय साधा काटा काढला विधानसभेला आणि आता नगरपालिकेला बी तेवढाच काढला. आता जिल्हा परिषदला काय करतात काय माहिती. बरोबर आहे का? तुमचं अवघडच काम आहे. बरोबर आहे का नाही? काट्याने काय करता? काटा काढता. ऐका आता मावल्याव, एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या कशाचा आधार घेतला? बोला, काट्याचा. चुकलं तर चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी जसा काट्याचा आधार, तसं मन देवाकडे नेण्यासाठी मनाचा आधार. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मयेव मना दस्म मय बुद्धी निवेश निवशिष्यशी मयेव अथ ऊर्ध्व संशय. हा पहिल्यांदा तुझं मन मला दे. मन दे, बुद्धी दे, प्राण दे, सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. चंचला मी मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायो रिव सुदुष्करम. महाराज म्हणले या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर बहुत चंचला चपल, बहुत चंचला जाता येता
महाराज म्हणले बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. मना एवढा वेग वायुरीव सुदुष्करम म्हणतात. वाऱ्याला सुद्धा वेग नाही, याच्या कितीतरी पट वेग मनाला जास्त आहे. ऐकताय ना तुम्ही. इथून आता पुण्याला जायचं असेल एसटीनं तर किती तास लागतात अंदाजे? 8-9 तास. एसटीनं जायला 10 तास लागत असतील कदाचित, बरोबर आहे ना. एसटीनं जायचं असेल तर 10 तास. समृद्धी महामार्गानं गेले आमच्या गाडीनं तर 6 तास, बरोबर आहे. आणि इथून विमानाची व्यवस्था असती तर बोला 1 तासापेक्षाही कमी वेळ पुण्याला जायला लागला असता, बरोबर आहे. आणि आपल्या पांगरीला विमानतळ होणार आहे. मायच्यान खोटं सांगत नाही. आपल्या पांगरीला विमानतळ होणार आहे. मी खोटं बोलत नाही हा, खोटं बोलायचं नाही. पांगरीला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टिकेत वेळ घालवणं आमचा धर्म नाही, हे की नाही. चला, विमानाची व्यवस्था असती तर 1 तासाचा वेळ लागला असता. 1 तासापेक्षाही कमी. मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे? अहो, पुणे म्हणेपर्यंत गेलं, सारसबाग फिरून पुन्हा मंडपात हजर झालं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. या मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर काही नाही. म्हणतात ये मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. मन बडा चंचल. महाराज म्हणले धरिताही परी आवरे ना. या मनाला किती आवरण्याचा प्रयत्न करा तुम्ही. बघा आता 2 तास बसलेल्या दिसतील बाया तुम्हाला, पण 1 मिनिट सुद्धा स्थिर दिसणार नाहीत. टोचकं तरी खाजवतील, पदर तरी सरकवतील. तुम्ही पहा ना, काही ना काही करतच राहणार ते. नाही तर शेजाऱ्याला इकडचे माणसं चिमटा तरी काढतील, नाही तर असा खुबा तरी आणतील, बरोबर आहे ना. त्या मॅटवर बसले तर त्याचे दोरे तरी काढतील, नाही तर बोट घालून त्याला छिद्र तरी पाडतील, बरोबर आहे. लक्षात ठेवा, हा स्वभाव आहे या मनाचा. माणसं बहिर दिशेला गेले तरी शांत बसत नाही. दत्तात्रय बाबा चलन मोडली ते काडी, चलन मोडली ते काडी, चलन मोडली ते या बात. आता हे प्रमाण एवढ्या चालीत म्हणणं ही का लहान खोडी आहे का तुमची, बरोबर आहे का. महाराज म्हणले बहिर दिशेला गेले माणसं तरी शांत बसत नाही. काडी घेतात आणि जमीन उकरत राहतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचं, वल कुठो रे पाहायला लागलो. हागताही खोडी चळ न मोडे काढी. एक क्षण सुद्धा मन शांत राहत नाही. हा मनाचा स्वभाव आहे. महाराज म्हणले लक्ष देऊन ऐका बरं का. या मनाला तुझ्याकडे आणण्यासाठी मी प्रयत्न करतो. काय काय करी तो या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना. नेऊ पतना आदरिले, भलतिया सवे धावे सैराट. या मनाला तुझ्याकडे आणण्यासाठी प्रयत्न करतो पण येत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. मनाचा स्वभाव कसा आहे बघा. माळ जपताना कुठं बी जातं आणि नोटा मोजताना एकाग्र होतं. कळलं माझं बोलणं तुम्हाला. नोटा मोजताना एकाग्र होतं. कीर्तनात कुठं बी फिरून येतं आणि पिक्चर पाहताना एकाग्र होतं. आता एखादं पोरग कीर्तनात बोलू द्या आणि महाराजांनी त्याच्यावर ओरडू द्या, कुणाचं आहे ते,
त्याची आई म्हणते हा वांज आहे का, याला लेकर बाळ नाही का, अशी रिॲक्ट होते लगेच. बरोबर आहे ना, प्रतिक्रिया देते त्याच्यावर. आणि तेच पोरग तिचं पिक्चर पाहताना बोलू द्या, ताडकन गालात मारते. यार मरण मुका पाव डेंजर स उलस पाव. बरोबर कळलं का तुम्हाला? आता हे लाईव्ह आहे म्हणून बांधून टाकल्या गड्यान मला, नाहीत मी अजून मोकळ्या मनानं चालला असता आपलं. विठाला विठाला स्वभाव आहे, मनाचा स्वभाव आहे, लक्षात ठेवा बरं का. महाराज म्हणले मन देवाकडे यायला तयार होत नाही. अमृताहुनी गोड बोला नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने घे. जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास पिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवा. भागवतात आहे निगमकल दत्तात्रय बाबा. भागवतात काय, निगमकल्प तरोर गलितम फलम शुकमुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुरहु रसिका भुवि भावुका. निगमकल्प तरोर गलितम फलम शुकमुखाद अमृत द्रव संयुतम. हे अमृत आहे ना, नाम अमृत हे म्हणतात ना. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला रे, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला रे. किती गोड गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे बोला. देवाचं नाम गोड आहे आणि देवाचं रूप सुद्धा गोड आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकु बसलेल्यांनी म्हणा, जसं येईल तसं म्हणा, चुकू द्या. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार. तुम्ही दमान मारा बर मावले हो, जीव जाईल हो. जीवाला जपा, 2 दिवस सप्ताह राहिला अजून. विठाला विठाला देवाचं नाम गोड आहे आणि देवाचं रूप सुद्धा गोड आहे. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? जे हाणत त्यानं सांगा ना. कीर्तनात बसले म्हणजे याच्यातलं काय अनुभवच नाही असं थोडंच आहे काही. अहो दारू कडू आहे ना. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस आणि बायकोला झाकण भर दारू पाजली. त्या बाईन केलं किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती. काही बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. ते कडू आहे पण गोड वाटतं, हे गोड आहे पण कडू वाटतं. एका वाक्यात बोलू. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही. आणि ज्याच्या अंगात ऐ बस न खाली ऐ चिमणे, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही. आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी उत्सव चालू असेल तर गावातल्या सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका तुम्ही. काही नाही, हे बरं आहे गावाच्या बाहेर आहे म्हणून. नाही तर गावात सप्ते असले की लोक असं पाम्पलेट धरतात. 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस. गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याचे बघा. आपली लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. ही शोकांतिका आहे. 100% मुसलमानाला अल्ला मान्य आहे, 50% हिंदू देव नाही म्हणतात. ही शोकांतिका आहे. शोकांतिका जमत नाही. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड.
आपल्या भगवंताचं नाम मुखात येत नसेल तर समजावं आपलं पाप अजून पूर्ण गेलेलं नाही. मग आवडत नाही भजन कीर्तन लोकाला. कीर्तन भजन सप्ताह म्हणजे लोकाला जमत नाही. आज का जमत नाही? महाराज म्हणले विषय सुखामुळं जमत नाही. कळलं? लक्षात ठेवा बरं का. मग पहिलं कारण भजन करायला आवडत नाही याचं पहिलं कारण काय? पहिलं कारण आहे विषयाचे संस्कार, दुसरं कारण आहे बंधन, आणि तिसरं कारण आहे देवाकडे एकदा मन गेलं की त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही. पहिलं कारण आहे विषयाचे संस्कार. अनादि संसार मायेच्या ठाई. अनादि कालापासून मनावर संस्कार कशाचे? संसाराचेच ना. अहो वर्षा दीड वर्षाचं लेकरू असतं बघा, कपड्यात गुंडाळलेलं, आणि त्याची माय त्याला अशी दारात आणून खेळवत असते. तुला मामाची पोरगी बायको करायची, दमधर कोणाची करायची आणि कुठून आणायची, तो सांगायचं काम पडणार आहे का? एका वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? बोला. मग कोण कळून दिली? बोला बोला बोला. कोणी? मायने. बर करून कोण द्यायला लावली? माया बोलण्याकडे जरा ध्यान द्या, पोराल भाजणं लागतंय अशी म्हणणारी कोण? मायच. बरोबर आहे ना. करून द्यायला लावली कोणी? आईनेच ना. आणि पुढं चालून सुनेचा त्रास कुणाला? आईलाच. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. बरोबर आहे ना. बस तुलाच पाहिजे होती, आणली. लक्षात येते माझं बोलणं? लहानपणापासून हे संस्कार असल्यावर शाळेतला पोरगी आली का ही तुही बायको, शेजाऱ्याची पोरगी आली का ही तुही बायको, पाहुण्यातली पोरगी आली का ही तुही बायको. लहानपणापासून बायको 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 बायको. मग त्याला आवडणार तरी काय दुसरं? एक आईनं लहानपणीच पोरावर संस्कार दिले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही बोला श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, ही मासाहेब जिजाऊची इच्छा होती. अरे शिवाजी महाराजाला कुठं माहित होतं स्वराज्याची कमतरता आहे? ती उणीव मासाहेबाला भासली होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाला शूरवीरांच्या कथा सांगून मासाहेब जिजाऊनं तसं घडवलं. म्हणून एक सांगेल तुम्हाला, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य मिळालं असल तर ही पहिले उपकार मासाहेब जिजाऊचे. म्हणून म्हणतात पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बापा राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बापा राजा शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराजाची, दिन दुबळाची शिकवण जगत गुरु तुकोबाची. तोरण बांधील तोरणाला, तोरण बांधील स्वराजाचे, त्या तोरणा गणाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. वाह क्या बात है. नामदेव की झलक सबसे अलग. विठाला विठाला. तर तो जर कुणाचा असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मला बोला बसल्यापैकी कोणीतरी, बाबा तुमचं नाव काय? तुम्ही? हा तुम्ही नाव सांगा. हा प्रल्हादराव. तुमच्या वडिलाचं नाव? हा यशवंता. आणि तुमच्या आजोबाचं नाव? रामजी. आणि त्या पंजोबाचं नाव? सीतारामजी. म्हणा ना, काय व्हायला त्याचं पुन्हा कामजी, सखारामजी, तुकारामजी म्हणा ना काहीतरी, पण म्हणले का ते? बरं मला माहित होतं त्याच्या पंजोबाचं नाव काय तर
मग काही म्हणाय अडचण काय होती, पण माहीतच नाही तर म्हणायचं कशाला बा. बरोबर आहे. ऐका, तुम्हाला जमीन किती आहे? हा, 6 एकर. बरोबर. परंपरेचीच आहे का, वडिलाची वगैरे का तुम्ही घेतली काही? वडिलाचीच आहे ना. ऐका आता, त्यांच्या आजोबा पंजोबाच्या परंपरेने आलेली जमीन, इस्टेट, घरदार त्यांच्याकडे आहे. त्यांच्या रक्तात यांचा जन्म झालेला आहे. बघा, त्यांना म्हणजे आपल्यापैकी कुणालाच आपल्या 5व्या पिढीचं नाव माहीत नाही. हा, ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. आपल्या 5व्या पिढीची परंपरेने इस्टेट आपल्याकडे आहे, तरी आपल्याला त्यांचं नाव माहीत नाही. 350 वर्ष झाले लोक छत्रपतीला आजही विसरत नाहीत. हे कर्तृत्व आहे. 350 वर्षात. लक्षात ठेव बरं का, छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर 350 वर्षात तेवढ्या ताकदीचा राजा दुसरा झाला नाही बरं का. म्हणून छत्रपतीचं नाव सोडून दुसऱ्या राजाचं नाव पुढे आलेलं नाही. हा, मी अजून सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा. अरे, छत्रपती शिवाजी महाराजासाठी मरणाची स्पर्धा चालायची. जेव्हा महालांना म्हणायचं, राजे तुमची गरज आहे, त्यासाठी मी गेलो तरी चालेल. म्हणून होते जिवाजी म्हणून बोला वाचले. नावी समाजातल्या, मी मुद्दामून जात म्हणतोय, नावी समाजातल्या जीवा महालांनी छत्रपतीसाठी जीव द्यावा. आहे, लक्षात ठेवा बरं का. नाही ना, जिवाजी आणि शिवाजी असं आहे ते. हा, लक्षात ठेवा. हा, बरोबर आहे ते. लक्षात घ्या, मला काय सांगायचं. नावी समाजातल्या जीवा महालांनी छत्रपतीसाठी जीव द्यावा. पण एक बोलू तुम्हाला, शिवाजी महाराजासाठी जीव देण्यासाठी जिवाजी जर तयार असतील तर राजा सुद्धा छत्रपती सारखाच लागत असतो. हे त्याचं उत्तर आहे. अरे, शिवाजी महाराजासाठी लोक जीव देत होते, आपल्याला वायफाय देत नाही कोणी. एखाद्याला जर म्हणलं ना तू हॉटस्पॉट दे, तू दलिंदर आहे का रे, रोजच मागत राहतो, जाय घरी. देत नाही लोक. आपलं कर्तृत्व किती मोठं आहे बा. विठाला विठाला. पण ही पुण्याई कुणाची असल, ही मासाहेब जिजाऊची पुण्याई आहे. लक्षात ठेवा. आईनं घडवलं होतं राजांना तसं. लक्षात येते, आईनं घडवलं होतं ना. म्हणून माणसाला, लेकरांना घडवावं हे आईच्या हातात जास्त असतं. त्याचं कारण सांगू, आईजवळ लेकरं जास्त वेळ असतात. बाप कामानिमित्त कुठंतरी बाहेर असतो. बरोबर आहे. शेतातलं काम म्हणा, अजून दुकानाचं काम म्हणा, अजून नोकरी म्हणा, नाही तर असे सप्ते 7-7 दिवस म्हणा. तुमचं तरी 7-7 दिवस, आमचं तर 12 महिने आहे ना. कळलं माझं बोलणं. आईजवळ लेकरू जास्त राहत असतं, म्हणून लेकरांवर संस्कार गरजेचे आहे. माझं बोलणं पुन्हा एकदा आहे का. पैसा असेल तर विल बनतं, आणि संस्कार असेल तर गुडविल बनतं. मी ज्यांच्या घरी जेवलो, काय नाव त्याचं, अशोक भाऊ. त्यांचा एक पोरगा, दोन्ही मुलं त्यांचे आहे ना. ते एक MSc ॲग्री करतो आणि एक लंडनला MS आहे. लंडनला विदेशात राहिला तो. यश आला का ओम? यश आला का? यश नाही आला. बरं, जाऊ द्या. लाईव्ह तर पाहत असेल ना तो. ऐक रे बाळा, यश तो लंडनला राहिलाय. माझं बोलणं लक्षात ठेवा. लंडनला राहिलाय. पण आता जेव्हा आम्ही जेवायला गेलो ना, संस्कार किती महत्त्वाचे असतात. सगळं जेवाय वाढायचं काम ओमनी आणि त्या यशनी केला. महाराज घ्या, निवांत होऊ द्या. आणि मी म्हटलं तुम्ही काय करता? म्हणे मी लंडनला राहिलाय. अरे, तो लंडनला विदेशात शिकायला आहे तरी एवढा नम्र आहे. माणसं मालेगावातून आले तरी ताईट होतात. मालेगावून आले तरी विचारत नाहीत कोणाला, कुठून आलो? मालेगाव. अरे तू का दिल्लीला गेलता का, दुबईला गेलता? भल्या माणसा, नम्रता पाहिजे का नाही जीवनात. मी जर त्या पोराचं नाव इथं घेत असेल ना, मी बावळट नाही त्याचं नाव घ्यायला. आम्ही वेडे नाही महाराज कोणाचंही नाव घ्यायला. लक्षात ठेवा, नम्रता असते बस. ही संस्कार ही पावती आहे. बाकी त्यांची इस्टेट विचारली का मी किती आहे, बोला. त्यांच्याकडे जमीन विचारली का किती आहे, त्यांची संपत्ती विचारली का किती आहे, नाही. त्यांचे पोरं संस्कारी ते, हे माझ्यासाठी भरपूर झालं. विठाला विठाला. आजही जर पोरं इथं उभे राहिले असतील तर मी धन्यवाद देईल यांच्या मायबापाला. मी धन्यवाद देईन या पोरांना, या सगळ्या पोरांसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे संस्कार दाखवून देतात ना. आणि ही श्रीमंती आहे. बाकी कोणती श्रीमंती आहे तुमची मला सांगा. अरे मासाहेब जिजाऊनं तसं घडवलं
म्हणून आज कीर्तनात जिजाऊचं नाव आलं. लक्षात येते माझं बोल. लेकरांना घडवावं लागेल. पण आपण लहानपणापासून त्या संस्कार त्याच्यावर संसाराचे टाकतो ना, म्हणून त्या लेकराला भजन कीर्तन आवडत नाही. मग महाराज भजन कीर्तन करायचं, मग हे लेकरं बाळ काही रीत नेऊन टाकायचे का? अजिबात नाही. आसोनी संसारी, बोला पाठ आहे ना तुमच्या. आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. संसारी असावे, आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, सत्यवादी करी संसार सकळ. आलिप्त कमळ जळी जैसे, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. तैसे असावे संसारी, जो वरी प्राचीनाची दोरी. ना जग छोडो ना हरि भूलो, करम कर जिंदगानी में. रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पाणी में. आलिप्त कमळ जळी जैसे. माणसानं लक्ष द्या, संसारात असावं पण तादात्म्य त्याचं नसावं. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो दे. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो. ऐसे करी गा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही. धरोनिया बाही भवा तारे दातारा. विनंती लक्षात ठेवा, देवालाच विनंती करावं लागेल आपल्याला. संसारामुळं मन आपलं देवाकडे येत नाही, हे पहिलं कारण. दुसरं कारण, मनाला बंधन आवडत नाही. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. गळ्यात माळ असली पाहिजे, बंधन आहे. शेगाव संस्थानला गेले की तुम्हाला बंधनाशिवाय खोली सुद्धा मिळत नाही. त्यांचे नियमन अटीचे एवढे आहेत महाराज. तिथं सेवेला जरी जायची इच्छा असेल तर त्याच्या बी नियमन अटी आहेत. आमची आई पण जाते, आमच्या वहिनी पण जातात शेगावला सेवा करायला. आताही जातात. आता कालच वहिनी आल्यात आमच्या. एवढ्या दिवस आई जायच्या, आता वहिनी जातात. ते वय बस, मी अटीमुळंच सांगतो, अटीमुळंच आई जात नाही आता. त्यांच्या नियमात ते बसलं पाहिजे ना. बंधन आहे ना. पंढरपूरला शेगावच्या दिंडीत जायचं असेल तर जोक नाही, अगोदर 2-3 महिने नाव नोंदवावं लागतं. पुन्हा महिलांना प्रवेश नाही. पुन्हा शिस्त, थांबायचं कुठं, किती वेळ आणि किती सेकंद, बंधन आहे. मग सगळी दिंडीत माणसं जाऊ शकत नाही. लोक म्हणतात पंढरपूरला जायचं का, मग शेगावच्या दिंडीत त्या भानगडीत नको पडू. तुला कुठं बिडी वाढायची सवय आहे, तुला झेंड्यान आणतील वारकरी, तू त्या नादाला लागूच नको, जाऊच नको तिकडं. बरोबर आहे ना. ते काय सोपी गोष्ट आहे का? चला सांगा. अजिबात नाही महाराज. बरं, ज्याला जातानी जायचं त्याला येता वेळेस बी पायी यावं लागतं. जायचं असेल तर जाता वेळेस बी पायी. एखादा म्हणला जाता वेळेस जाऊन येता वेळेस गाडी नेऊ, जमत नाही, बंधन आहे. आणि बंधन नको येत आज. परमार्थ म्हणलं की बंधन आहे ना. आणि बंधन कोणाला आवडत नाही. लक्ष देऊ नाही का बरं का. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला, तो म्हणतो आपली मनाचीच माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही. बरोबर आहे ना. मनाचा आणि पोत्याचा हिशोब जमल का? एखादी बाई म्हणेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या घरचे सगळे कामं करते, पण मंगळसूत्र घालणार नाही, जमल का? नवरा म्हणाल कामाला 2 बाया ठेवतो, तू नुसती मंगळसूत्र घालाय राय. नाही कळलं तुम्हाला? जाऊ द्या, धन्यवाद. मग बरोबर आहे ना. सोपी गोष्ट आहे का? ते पाहिजे ना. गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कनवळा वैष्णवाचा. बरोबर आहे. माळ पाहिजे ना. आता बंधन आवडत नाही लोकांना. आता हे बघा, सासूचं सुनेचं पटत नाही का? सासू बंधन टाकती आणि सुनेला बंधनात राहायची इच्छा नाही. कळलं माझं बोलणं? बाकी काही त्याचा लई मोठा वाद नाही बरं का. त्याचा का मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे का, पक्षचिन्हाचा वाद आहे का, तिकीट वाटपाचा वाद आहे? सासूजन सुनेचा वाद कोणता? एवढा. सासूला वाटतं मी म्हणते तसं इन राहावं, बरोबर आहे, आणि सुनेला वाटतं इन माया मनाप्रमाण मला जगू द्यावं. संपला विषय. सगळ्या भांडणाचं कारण तुम्हाला इथंच सापडल. लक्षात येतं का? सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेन गावा, मी जसं कपाळाला मोठं कुंकू लावते तसं माझ्या सुनेनं लावावं. ना ते पाया म्हाताऱ्याच्या सगळ्याच्या कपाळाला मोठं कुंकू आहे, बरोबर आहे ना. आता यायला वाटतं आमच्यासारखं यायनं लावा. बरं, ते मोठं कुंकू लावण्यामागं काय भाव आहे? काहीच नाही बा. कुंकू ही धन्याची निशाणी आहे. मग जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं काय असावं? आयुष्य असावं. ह्योच भाव आहे माया अंतकरणात.
हाच भाव असतो, दुसरं काय. आता धनी एवढा बारीक करून ठेवला, दुर्बिणीन पाहावं लागतो धनी कपाळावर आहे का नाही. बरं ते त्या धन्याला इज्जत राहिली नाही. बाथरूमच्या भीतील धनी सापडल, आरशाच्या त्या कपाटाला धनी सापडल, साड्याच्या कपाटाला धनी सापडल, काही काही परसला वरून चिटकलेला असतो धनी. बरोबर आहे ना. त्या धन्याला इज्जत राहिली नाही. बरं इथपर्यंत बी ठीक आहे, धनी बारीक असणं कदाचित साहजिक आहे, पण धनी बी मॅचिंगचा झाला. आता मॅचिंगचा धनी झाला. तुम्ही जरा अशा चांगल्या सिटीत गेलात मुंबईत पुण्याच्या, तर मॅचिंगचा धनी पाहायला मिळतो तुम्हाला. जशी साडी तसा ब्लाऊज, तशाच बांगड्या, तशीच टिकली. कुठपर्यंत मॅचिंगची हौस आहे बघा. तेवढी मालकाची निशाणी आहे तेवढी तर राहू द्या, बाकी करा मॅचिंग. काय मॅचिंग नसावी या मताचा मी नाही आहे, मला काही प्रॉब्लेम नाही त्या, पण तेवढी तरी निशाणी आहे ना नवऱ्याची, मग ती तरी आहे बुवा. ते कुंकू म्हणतात ना त्याला. हळद कशी असते बोला, पिवळी, आणि कुंकू कसं असतं. मग कुंकवाचा धनी म्हणतात ना, का काळा पिवळा धनी, तांबडा निळा धनी. मग ते धनी तेवढी निशाणी तर पाहिजे ना आपल्याकडं, पण नाही. अहो लय हाऊस. एक सांगतो मी तुम्हाला मॅचिंग करण्याची हौस असेल तर स्वभावाची मॅचिंग करायला शिका. कळलं माझं बोलणं. मॅचिंगच करायची ना, मग स्वभावाची करा ना. का होतात माझ्या नवऱ्याचे माझे भांडणं, मी घेईल करून मॅचिंग. नाही ना आवडत त्यांना हे शब्द, मी नाही बोलणार आजपासून. का नाही पटत माझ्या सासूचं माझं, मी घेईल मॅच करून. मी समजून घेईल माझ्या सासूला, म्हातारं माणूस आहे, 4 शब्द एक्स्ट्रा बोलत राहते, याच्यापेक्षा दुसरं काय करणार आहे ती. बोला, मी ऐकून देईल, सोडून घेईल मी मॅचिंग करून, ॲडजस्ट करून. हे करा ना, सुखी व्हाल. कपडे बदलतात, घर बदलतात, मोबाईल बदलतात, गाडी बदलतात, तरी सुखी राहत नाही. स्वभाव बदलत नाही. नाही कळलं तुम्हाला. स्वभाव बदलत नाही ना. लक्षात आलं का माझं बोलणं. लक्षपूर्वक आहे का. मी एका मित्राच्या लग्नात गेलो आणि ते लग्नाचा वेळ झाला आणि म्हणला अरे लग्नाचा टाइम झाला, लग्न लावून घ्या. म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणलं आता ह्या डंगरीला काय झालं वा रुस आहे. पहिलाच उशीर झाला आजच्या वाणी. बरोबर आहे ना. पहिलाच उशीर झाला आणि ह्या मथारील रुसाय काय झालं. मला म्हणे महाराज जा विचारा तुम्हीच जाऊन. मी आणलं काय झालं रुसायला. काय नाही म्हणे महाराज. रागात असल्यावर काय महाराज काय काय नाही म्हणे महाराज. अहो म्हणलं रुसाय काय झालं, लग्नाचा टाइम झाला आणि तुम्हाला रुसाय काय झालं. काय नाही म्हणे. अहो म्हणलं रुसाय काय झालं. म्हणे पोरायनं साडी राणी कलरची आणली. तिच्याच भाषेत सांगतो. पोरायनं साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसराच आणला म्हणे. मॅचिंग होईन, मॅचिंग येईन, पण किती हाऊस पान डंगरीला. मॅचिंग होईन म्हणे मॅचिंग. म्हणलं या वयात काय करायची मॅचिंग, मला काय जीव नाही काय म्हणे. एका पोराला म्हणलं जाय बा आण मालेगावून पीस आहेच काय 5-6 किलोमीटर. गेले एक पोरगण आणला ते राणी कलरचा ब्लाऊज पीस आणि दिला माझ्या हातात. मला म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर. असंच म्हणतात बरं. तुम्ही वाढून मागा ना. जाऊ द्या आता काय लक्ष द्या माझ्याकडे. घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी गेलो म्हणलं हे धरा राणी कलरचा ब्लाऊज पीस. म्हातारीच्या हातात दिला. भागवत भाऊ हसली म्हातारी. म्हणलं झाली का आता मॅचिंग. हो म्हणे महाराज आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस मॅचिंग झाली म्हणे. म्हणलं पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का आता, त्याला काही लिमिट आहे का नाही. विठाला बंधन कोणाला नको आहेत. प्रत्येकाला आपापल्या इच्छेप्रमाणे जगायचं आहे. कळलं माझं बोलणं. प्रत्येकाला आपली लाईफ एन्जॉय करायची आहे. माणसं शहरात राहणं पसंत का करतात. शहरात कोणी कोणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही, म्हणून लोक खेड्यातून शहरात राहायला जातात. खेड्यात आपलं असलं तरी खाता येत नाही म्हणतात. काय खेड्यात आपलं असलं तरी खाता येत नाही म्हणतात. आमची आई मला म्हणायची महाराज असं दाखवत जाऊ नये. आपलं असलं तरी असं मांडी आडून काय म्हणतात, आपलं असलं तरी असं मांडी आडून खावं. एवढ्या वाईट लोकात आपल्याला आयुष्यभर राहावं लागतं. किती शोकांतिक आहे. आपलं आपल्याला खाता येत नाही अशा लोकात आपल्याला जीवन जगायचं असेल तर याच्यापेक्षा दुसरा नरक कोणता आहे. दुसरा नरक कोणता आहे लक्षात ठेवा.
अरे मग माइंड फ्री असलं पाहिजे माणसानं. तो त्याचं करतोय जगतोय, आपल्याला काय त्याचं. लक्षात. मी 2 पद्धतीनं जगणं सांगेल. आपल्यापेक्षा मोठा माणूस आला तर त्याचे पाय धरून जगा. 2च गोष्टी लक्षात ठेवा. आपल्यापेक्षा मोठा माणूस आला तर त्याचे पाय धरून जगा, आणि त्याचे पाय धरायची लाज वाटत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं व्हा आणि त्याला पाय धरायला लावा. 2 पद्धतीनं जगणं असावं माणसाचं. एक तर मोठं तरी होता यावं, नाही तर मोठ्याचं मोठेपण सहन तरी करता यावं. याला मोठं होता येईना आणि त्याचं मोठेपण सहन होईना, याला औषधच नाही. 10वी नापास झालेल्या पोरानं पंतप्रधानाला कमेंट करायच्या भानगडीत पडू नये. त्यानं राहिलेले विषय काढून घ्यावे आणि 11वीच्या ॲडमिशनची व्यवस्था पाहावी. कळलं माझं बोलणं. तेवढ्या उंचीचं व्हावं लागेल ना. अरे ती 140 करोड जनतेचा मालक आहे आणि ते सलग 4 विषय गेलेले आहेत लागोपाठ. विठाला विठाला, बंधन आज कुणाला नकोय. आणि 3रं कारण, एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. देव पाहावया गेलो, बोला येताने दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. हा ना. देव पाहावया गेलो, तेथे देवाची होणे ठेलो. लालचावले मन लागलीशे गोडी, ते जिवे न सोडी आयशे झाले. एकदा मन देवाकडे गेलं की ते परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा. म्हणून काय कर, हे मन तुझ्याकडं गेलं पाहिजे. पण कसं. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जसं, भजन करताना माझं मन तसं. पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, टाळी वाजवा, टाळी वाजवा. हा. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, मावल्या हो, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. वेळोवेळी संप्रदायानं महिलेला पहिलं प्राधान्य दिलं. बघा इथं माणसापेक्षा बाया जास्त आहेत कीर्तनाला. या माऊल्यांची श्रद्धा खूप असते बरं का. म्हणून संप्रदायानं पहिलं प्राधान्य तुम्हाला दिलेलं आहे. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता आणि मग पिता. पिता असल्यामुळं मागं ठेवला, बरोबर आहे ना. पहिल्यांदा माता मग पिता. कुळी कन्या मग पुत्र. अगोदर कन्या मग पुत्र. ओम नम पार्वती पते हर हर महादेव. सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण. मातृदेवो भव, नंतर पितृदेवो भव. तुम्ही संत माय, बाप कृपावंत. लक्ष देऊन ऐका. आई वडिलाची कृपा, आई वडिलाची पुण्याई, आई वडिलाचा आशीर्वाद. का वडला आईचा आशीर्वाद. हा. वडला आईची पुण्याई, वडला आईची कृपा. अर ते ऐकायला तरी बरं वाटतं का. बोला. आई वडिलाची कृपा, आई वडिलाची पुण्याई. पहिलं प्राधान्य महिलेला आहे ना. पहिलं प्राधान्य महिलेला आहे बघा. अगोदर पार्वती मग शंकर, अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर कन्या मग पुत्र, अगोदर माता पिता, अगोदर मातृदेवो नंतर पितृदेवो, अगोदर तुम्ही संत माय नंतर बाप. हो लक्ष देऊन ऐका बघा. म्हणून पहिली पगार महिलांना. मुख्यमंत्र्याच्या कोण आहे त्या लाडक्या बहिणी. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहे. तुम्ही साधू संताच्या लाडक्या लेकी पहिल्यांदा आहे. लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा मुख्यमंत्र्याची. मागच्या महिन्यात पडलेल्या सलग 2 हप्त्याची. बरोबर आहे का.
पहिली पगार महिलांना आहे ना, पहिली पगार तुम्हाला आहे का नाही? फक्त यायचा जरा गोंधळ झाला जाता बुवा, माग यायची भाऊकी, विशालची भाऊकी मुख्यमंत्री होती शिंदे, बरोबर आहे ना? यायच्या भाऊकीने एक योजना आणली होती 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषाला एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. नाही कळलं का तुम्हाला? कळलं ना? करूनच घेतल्यावर कळणार कसं नाही? यायनं ते 65चं वय किती केलं? 75, बरोबर आहे ना? बरं, आता कार्डावर वय वाढवणं सोपं आहे, तोंडावर वळ्या कशा पाडून घ्यायच्या? नवरा म्हणे यार तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आणि यायनं ते 65चं वय 75 केलं व. आणि ते एसटीचा ते बसल्यानंतर मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, आणि त्याला कळतं ही 75ची नाही. त्याच्या घरात का बाया नाहीत का? त्याला कळतं ही 75ची नाही. मग हा म्हणतो ताई खरे कार्ड, ताई खरे. तिला कळतं आता हे खोटं, याच्या ध्यानात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकड काय पाहिला? कार्टाकड पाय ना. अधिकारी येडा गाली आला, बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट. मग जळाले का डोळे तुये? लिहिलंय नाही तर 75 जलफाड. त्याला वाटतं बुवा लिहिलेलं आहे, असं नका नसं ना, आपण कागदाला किंमत आहे ना. आणि ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला यायचा. त्या लालपरीचा, एसटी लालपरी म्हणतात ना, मग ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केले. कर्म झाले तिची भोगाले, उपजले मेले ऐसे गे दे. हरे हरे. हा, जिचा हप्ता जमा झाला तिच्या तोंडावर आनंद मावना, आणि वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली, बुंदी खाऊन जाय तू काल्याची आता. विठाला विठाला, पहिलं प्राधान्य महिलेला आहे, बरोबर आहे ना? वेळोवेळी संप्रदायानं महिलेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर आई आहे. आईला खूप किंमत आहे बरं जगामध्ये. लक्ष देऊन ऐका. आईला खूप किंमत आहे जगामध्ये. मी सांगेन तुम्हाला. संन्यास जर घेतला ना तर देवाच्या पाया पडलं नाही तरी माफी आहे. देवाची पूजा नाही केली तरी चालती. संन्याशानं कोणाच्या पाया पडू नये बरं का. पण संन्याशाला सुद्धा आईच्या पाया पडावं लागतं. हा हिंदू धर्माचा शिष्टाचार आहे. शिष्टाचार आहे. मी मोघम बोलणार नाही तुम्हाला. संत आणि आई याच्यात एकच भेद आहे. गजानन महाराज आणि आई याच्यात एकच भेद आहे. फक्त एक भेद. हा, लक्ष देऊन ऐका. कोणता भेद आहे? आई स्वतःच्या लेकरावर प्रेम करते आणि गजानन महाराज जगाच्या लेकरावर प्रेम करतात. एवढा एकच भेद आहे. संपलं. एवढा एक भेद सोडला तर संत आणि आई एकच आहेत. संत जगाच्या लेकरावर प्रेम करतात आणि आई आपल्या लेकरावर प्रेम करते. बर लक्षात ठेवा. आईचं लेकरावर किती प्रेम असतं एक बोलू तुम्हाला. आईचं लेकरावर किती प्रेम असतं ही आई सोडून दुसरं कोणी सांगू शकत नाही. बापाला सुद्धा कळणार नाही बरं का ते. बापाला सुद्धा कळणार नाही. लक्षात ठेवा. बाप मेला तर पोरगा अनाथ होत नाही, पण माय मेली तर त्याला अनाथ म्हणतात. बाप मेला अनाथ म्हणतात का? नाही. पण आई गेली ना अनाथ हे म्हणतात. आईचं प्रेम या जगाच्या पाठीवर खूप मोठं आहे. आणि मी सांगेन तुम्हाला, हे लेकरं सांभाळू जाणं आईनेच. आता बघा बऱ्याच बायांच्या मांडीवर लेकरं आहेत. त्या बिचारीला कीर्तन बी ऐकायचंय आणि त्या लेकराला बी सांभाळायचंय. हे कष्ट सोपे आहे का? माणसाला जर म्हणलं मला कीर्तनाला यायचंय, तुम्ही याला घेसाल का? माईक चांगला आहे, घरालोक आवाज येतो. कळलं माझं बोलणं? माणसं ऐकतात ते. तुम्ही बघा, अहो बाई दिवसभराचं काम आटपू द्या, दिवसभराचं काम आटपून जेवाय बसू द्या.
काय काय माय काय आर काय उचल झाली दोन. कळलं तुम्हाला आता? हे शब्द मधले मी टाळले जरा त्या लाईव्ह मुळे तुमच्या. विठाला विठाला घडतं का नाही असं तुला बोला. ते माय न करू जाणार ते दुसरं नाही. अहो ते लेकरं पहा, ते नवीन जन्माला आलेले लेकरं पहा तुम्ही, ते दिवसभर झोपतात आणि रातभर रडतात. बरोबर आहे मावल्या? दिवसभर झोपतात आणि रात्रभर रडतात. बरं बिचारील दिवसा झोपता येत नाही, कारण घरात सासू नावाचा प्राणी असतो. तो सुनेला झोपलेलं पाहू शकत नाही. बरोबर आहे ना? ते लेकराला सांभाळायचंय, बापा ही रातभर जागी असन, हे सासूच्या डोक्यात काही येत नाही. सासूच्या डोक्यात एवढं आम्हाला 4 होते. हा बाबा तू हेच कुठं सांगत बसते आता? काळ बदलला, जमाना बदलला आता. बरोबर आहे ना? आम्ही काय अशा झोपास नाही काढल्या. तुझ्याजवळ मोबाईल नव्हता, त्याला मोबाईल पाहायला लागतो. नाही कळलं? जाऊ द्या मग आता. हा लक्ष द्या माझ्याकडे. ते लेकरू सांभाळू जाणं मायनं. बघा या महिलांना आहे ना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात. पण सांगू तुम्हाला, यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी. यांचा उपवास स्वतःसाठी नाही. आता या गजानन बाबाची सेवा जरी करत असताल ना, या एका साडीतल्या महिला सेवेकरीच आहेत वाटतं मला. बरोबर आहे ना? एका कलरच्या साडीवाल्या. ह्या गजानन महाराजाची सेवा जरी करत असतील ना, तर स्वतः काही मागत नाही. पोरग तरी नोकरी लागावं, नाही तर पोरील तरी चांगला नवरदेव भेटावा, नाही तर नवऱ्या तरी एखादं व्यसन सुटावं. बाकी यायच्या अंतकरणात दुसरं नाही. अरे वर्षातले सगळे उपवास यांचे आपल्यासाठी आहेत, नवऱ्यासाठी आहे महाराज. तिनं पायवारी जरी केली ना, तर पांडुरंगाच्या डोक्यावर पाय ठेवल्यावर स्वतःसाठी काही मागत नाही. ती मागत असेल तर परिवारासाठीच. मी सांगेन तुम्हाला, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण शिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर माया असते. एवढा मोठा उपकार कोणी करणार नाही. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे, माया हो झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत. याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. मी सांगेन, चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे. पण आपला चेहरा न पाहता, गुणावगुण न पाहता 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना, तिचं नाव माय आहे. एक सांगेला, एक व्यक्ती आपल्याला जास्त ओळखत असते, ती कोण? आपली माय. आपल्या मायला आपली ओळख 9 महिने 9 दिवस जगाच्या अगोदर आहे. आणि सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. सगळ्यात मोठं प्रेमाचं मुलीचं माहेर कुठंपर्यंत चांगलं? जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. एकदा तिची माय गेली ना, माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. जिची माय गेली ना गड्याहो, तिला विचारा माईची किंमत काय. ज्याचा बाप गेला त्याला विचारा बापाची किंमत काय. लहानपणी मायेचा हात ज्याच्या अंगावरून फिरला नाही ना, त्याला आई काय असते विचार. अरे लहानपणी किती मोठे व्हा ना तुम्ही, किती मोठे व्हा, घरी गेल्यावर तोंडावरून हात फिरून बाळा जेवला का नाही म्हणणारी फक्त आई असते. एवढा मोठा उपकार आपल्या जीवनात कोणी करणार नाही. बरं तुमच्याकडून काही स्वार्थ नाही हो तिला, काहीच स्वार्थ नाही. बघा तुम्ही म्हणसाल महाराज मी घर बांधलं. अरे घर बांधायच्या अगोदर तिचा विरोध असतो. ती म्हणते अरे कशाला बांधता घर रे बाळा, कशाला घर बांधून तुझ्यावर कर्जाचा डोंगर करून घेतो. चांगलं घर आहे ना आपलं, आणि काय करायचं आपल्याला, कोणाला दाखवायचं घर बांधून, कशाला एवढे पैसे घालतो. पहिला विरोध मायचा असतो. एखादी गाडी घ्यायला जातो मी, माय म्हणते बाबू अरे आपले कामं नाही रे गाडी घ्यायचे, त्याच्यात तेल लागतं. तिच्या भाषेत सांगतो हा खेड्यातल्या, त्याच्यात तेल लागतं. एसटीन गेला तर 10 रुपयात जाऊन येशील. कशाला? अगं आई तुला बी बसाय होईल. मला कुठं जायचं नाही बाबा, मला कुठं जायचं नाही, पण तू हे कर्जाचा डोंगर करू नको, हे घेऊ नको गाडी. मायचा स्वार्थ नाही आपल्याकडून, एक स्वार्थ आहे फक्त मायचा. कोणता माहिती आहे? आपण सुखात राहावं, बस एवढा स्वार्थ आहे तिचा. सबसे बडी हे माँ, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे
सबसे बड़ी है माँ पगले सबसे बड़ी है माँ कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका कोई कह दे क्या होती है माँ आखिर माँ होती है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ ऐसी गड़बड़ाची जाती ऐसी गडबड्याची जाती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती ऐसी गड़बड़ाची जाती ऐसी गडबड्याची जाती ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माया एका जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी पाया वंदित से न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार आपल्या सगळ्यांची लक्ष द्या बरं का. आमची दोन आई आहे, एक आम्हाला जन्म देणारी आणि एक आम्हाला मोठं करणारी. आमची जन्म देणारी आई आणि दुसरी आहे आमची आळंदीची आई. म्हणून लेकुराचे हित वाहे वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती खरी लाभावी न. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र माय आहे. माय किती लेकरावर प्रेम करते मी सांगू तुम्हाला, काळजी किती करते. पूर्वीचा काळ आठवा मावल्यावर. जुन्या काळात मिक्सर नव्हते तेव्हा बाया काय करायच्या, बोला, पाट्यावर चटणी वाटायच्या आहे की नाही. पाट्यावर चटणी वाटायच्या बघा, वरवटा आणि पाटा, बरोबर आहे ना. पाट्यावर चटणी वाटायच्या. तुमच्या लक्षात येईल मावल्या हो. आणि त्याची चटणी वाटून अर्धी झाली का बाहेरून एक आवाज येतो बघा, चड्डी हातात आणि आवाज येतो, आई झाली. कळलं ना तुम्हाला, आई झाली. आता बघा हिची चटणी अर्धी वाटून झाली आणि ते काम फिनिश करून उभं आहे, तेशी करून बाहेर उभं आहे. ती माय काळजी किती करते बघा. नवऱ्याला म्हणते ओ बाळूची तेवढी शीद वाबर. नवरा म्हणतो बावळट आहे का तुम्ही, संगीत विशारद आहे ना. ती म्हणते अहो मला माहिती आहे तुम्ही संगीत विशारद आहे, विदर्भ कोकिळा आहे. बरोबर आहे का नाही. तुमचा आवाज गोड आहे रामदेवराव. अहो तुम्हाला नाही सांगायला पाहिजे. मग तुला धुयाला काय झालं. ती म्हणते अहो मीच धुते ना रोज. अहो मग आज काय झालं तुला धुयाला. अहो चटणीच्या हात आहे माझे, चटणीच्या हाताने लेकराची शिदू का, म्हणून म्हणलं हात चटणीचे तुम्ही त्याची शिदवा. बघा चटणीचे हात आहे म्हणून त्या मायनं त्या लेकराची शी धुतली नाही, किती काळजी केली. तरी पोरग म्हणतं आई तुला काही कळत नाही. मला वाटतं त्या हातानं धुयाला पाहिजे होती. आग झाली असती मग आई ध्यानात राहिली असती याच्या, बरोबर आहे ना. महाराज एवढी काळजी करणारी कोण असेल तर आई आहे. आणि त्या आईला आपल्या पोराची गोड बातमी एखादी कानावर यावी, तिला एवढा आनंद होतो ना, तिला जेवायची बी गरज राहत नाही. पोरग शाळेत पहिलं येऊ द्या हो, 10 घरी पळत जाती. तुम्हाला माहिती आहे का काय, आमचा ईशाल पहिला आला, आमचा ईशाल पहिला आला.
आमचा ईशाल पहिला आला. ते बाया म्हणतात अगं हो 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 पाहिला आम्ही मोबाईलावर. नाही लक्ष दिलं तुम्ही. हा पाहिला आम्ही मोबाईलावर, दिसला आम्हाला, पोरान दाखवलं ते मोबाईलात, पाहिलं ना आम्ही. पण तू जेवण कर ना समिंद्रे. ते म्हणते माय अंशे मग पोट भरलं व पोरग शाळेत पहिलं आलं तर बस मला जेवायचं काम राहिलं नाही. बस महाराज म्हणतात एवढाच आनंद भजन करताना व्हावा. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, 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 तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरी गुण, तैसे राहो माझे मन, माझे मन. तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरी हरी. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. हे बघा गाताना बी प्रेम असलं पाहिजे. तर ही सगळी प्रेमानं गाणारी मंडळी आहे. आणि तुम्ही आलात तर तुम्ही प्रेम आहे म्हणूनच ऐकाय बसलात, नाही तर कोण येणार आहे? ज्याला ऐकायचं नाही ते आलेत का इथं? ज्याचं प्रेम आहे तेच इथं आले. पण गाताना प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. लक्ष द्या. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये गाता आणि ऐकता याच्यासाठी सांगतो. राम रावणाचं युद्ध झालं मावल्याहून. त्या युद्धात रावणाचं सैनिक मारण्यात आलं. नंतर लंकेवर विजय मिळवला आणि सीता मातेला घेऊन अयोध्येत आले. अयोध्येत आल्यानंतर ज्यानं जशी जशी कामगिरी केली त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली त्या हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते देवा एवढी मोठी कामगिरी हनुमंतरायाने पार पाडली आणि तुम्ही त्या हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले सीते हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काही नाही. काय द्यावे त्याशी व्हावी उत्तराई ठेविता हा पायी जीवत. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही. सीतामाता म्हणली मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हणले दे तुला काय द्यायचं. आणि सीतामातेनं गळ्यातला 9 रत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झालं की माणसं काही बी द्यायला तयार असतात. आज आमचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ नवघरे बरोबर आहे ना, एकट्याकडून कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार. अहो एकट्या माणसाने एवढा मोठा भार उचलणं एवढी सोपी गोष्ट आहे का? पण प्रसन्नता माणसाला द्यायला प्रवृत्त करत असते. हे 55,000चं घड्याळ आहे, पण मी काही विकत घेतलं नाही. मला वाढदिवसाला गिफ्ट दिलं. ही काही अंगठी पण गिफ्ट आहे. कीर्तन झाल्यावर इथं 2-3 जण घालतील, त्याचा का नेम आहे? हे बा तुम्ही हसून मग नुकसान करू नका बरं का. ज्याला घालायचं त्याने हसणं मनाव बी घेऊ नका. बरोबर आहे का नाही? अहो जीव वाळून टाकाय तयारीत लोक. काय सांगावं तुम्हाला, काल वाढदिवस झाला माझा. कुठं कुठं लोकांनी किती स्वागत केली, काही अंदाज आहे त्याचा? प्रसन्नता काय देऊन जाते सांगता येत नाही. 9 रत्नाचा हार हनुमंतरायाला सीता मातेने दिला. हनुमंतरायाने तो हार घेतला. मणी फोडायचे पाहिजे आणि फेकून द्यायचे. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते हनुमंता माझ्या गळ्यातला 9 रत्नाचा हार तुम्हाला दिलाय, मणी फोडून काय पाहता आणि फेकून काय देत आहे? हनुमंतराय म्हणले मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. सीता माता म्हणली या मण्यात कुठं राम असतो का? म्हणली या मण्यात राम नाही. म्हणे नाही. मग याचं मायाजवळ काम नाही म्हणे. जो नाही राम का व नाही काम का. दिला हार फेकून. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते हनुमंता ह्या मण्यात राम नाही, तुम्ही हा हार फेकून दिला. हा देह आहे तुमचा, या देहात तरी राम आहे का? हनुमंतराय म्हणले मैया
या देहात राम आहे काही विचारताय कशाला. समोर उभे राहिले आणि फाडली छाती, विदीर्ण केली छाती आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम जानकी मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. ऐसा अमृत ऐसा आनंद है मेरे जीने में, जानकी बैठे मेरे जीने में, जानकी बैठे मेरे जीने में. प्रभु रामचंद्र भगवान की, संत गजानन महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की जय. भवानी शिवाजी जय श्रीराम. छाती हनुमंतरायानं राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. आता जर एखाद्याची छाती पाळली तर नुसत्या विमल गोवा आर्यमडी, बरोबर आहे ना. हनुमंतरायानं छाती पाडली आणि राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं, बरोबर आहे का नाही. लक्ष द्या माझ्याकडे. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला म्हणले, हनुमंता मागा तुम्हाला काय मागायचं ते. अहो हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही माणूस. डीपी ठेवला तर शेत तळपास होते, वॉलपेपर ठेवला तर सभा मंडप मिळतो, हृदयात ठेवल्यावर काय मिळणार नाही. म्हणले मागा तुम्हाला काय मागायचं. म्हणले मला काय नको देवा. अरे माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. मला काय पाहिजे देवा. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. मिळवलं देवा मी धन. कोणतं? राम नामाचं. आणि शेगावला बी मंदिर कशाचं आहे? बोला 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 बोला. रामाचं. आणि उत्सव बी कोणता होतो? बोला रामनवमीचा. लक्षात आलं का? आम्हाला मिळालं धन, राम नामाचं धन मिळालं. माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. तुमची इच्छा आहे का देवा मला काहीतरी द्यायची? एक काम करा, जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. म्हणून रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असतं? हनुमंतराय. म्हणून आज सुद्धा एक आसन हनुमंताला टाकलेलं असतं. आणि कथा करणारे म्हणतात, आइये हनुमंत बिराजिये कथा करो, मति अनुसार कथा करो, मति अनुसार आइए हनुमंत विराजिए. प्रेम सहित कधी धरून पधारिये पवन कुमार, पधारिये जिजाऊ कुमार. हनुमंत बिराजिये. गाता ऐका
ऐकता हरिगुण. नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग. तुका म्हणे पाहे गडाळाकड, तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. विठोबा रखुमाये. सर्वांनी, महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल, बाय माणसं गडी माणसं, आव भैव लाडक्या बहिणी सावत्र भाऊ आमनी तुमनी याडी डोकरा सगळ्यांनी करा. एकदम सरळ आणि छान भजन म्हणायचंय. ले ले हरी का नाम विठ्ठल, राजाधिराज ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सप्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. छान भजन केलं. आता जसं भजन केलं आयशे राहो माझे मन, बस एवढं सुंदर भजन करता आलं की झालं. आणि भजनातच सामर्थ्य आहे. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माझा गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. पदगिरीराजे रासन करिता मुखी धडकले आस. माय माऊली गजाननाने, माय माऊली गजाननाने, सदात कुसले आतु शेगाविया तला जाऊया आनंदाच्या माहेरा. सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्य आहे, गजाननाचा संकट जाई माझा गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. याच्यातच ताकद आहे, लक्षात ठेव. राहू द्या टाळ्या, राहू द्या, तुम्ही ताण नका घेऊ. हा, लक्ष द्या माझ्याकडे. छान भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपत आलेला आहे. सुरू 8:30च्या पुढं 15 मिनिटानं झालं, अजून 3 मिनिटं त्याच्यातली शिल्लक आहेत.
9:45 सुरू झालं, 11:45 थांबन. 1 मिनिट कमी जास्त करणार नाही. लक्ष देऊन आहे का? आज हा संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा महोत्सव नुसतं महाराष्ट्रात नाही तर जगभर साजरा होतोय. तुम्ही म्हणसाल जगाचा आणि गजानन महाराजाचा संबंध काय? आता आपलं यश लंडनला आहे, त्याला विचारा. प्रत्येक देशात आपले भारतीय लोक राहिला आहेत आणि त्यात पुन्हा प्रामुख्यानं महाराष्ट्रीयन लोक जिथं जिथं आहेत तिथं ते आपल्या संत मंडळीचं आपले सण उत्सव सगळे छोट्या खाणी का होईना एकत्र येऊन साजरे करतात. मग विदेशात प्रगट दिन कसा होतो? काही नाही, परिवार नवे कपडे घालतो, खुर्चीवर गजानन महाराजांचा फोटो मांडतो, त्याला सुंदर हार घालतो, बायको सुंदर असा नैवेद्य करते, देवाजवळ गजानन बाबाजवळ नैवेद्य ठेवतात, हार घालतात, पूजा करतात आणि आरती करून गजानन बाबांचं दर्शन घेतात. हा विदेशातला प्रगट दिन आहे. मी दुबईलाही कीर्तन केलं म्हणून मी हे प्रामुख्यानं तुम्हाला सांगू शकतो. दुबईत सुद्धा स्वामी समर्थांचा उत्सव असेल, प्रगट दिन असेल, शिवजयंती तर दुबईची पाहण्यासारखी आहे. तुम्ही यूट्यूबला सर्च करा, दुबई शिवजयंती टाका, जवळपास 7 ते 8 हजार लोक दुबईला एकत्र येतात आणि शिवजयंती साजरी करतात. कारण दुबईत कमीत कमी 20,000 महाराष्ट्रीयन लोक राहिला आहेत. लक्षात ठेवा बरं का. म्हणून विदेशात सुद्धा तुम्ही आता शिवजयंतीला दिसतील तुम्हाला अनेक देशात शिवजयंती साजरी झालेली, ते तर न्यूजलाच येतं ना डायरेक्ट. म्हणून लक्षात घ्या, आज हा प्रगट दिन सुद्धा जगभर साजरा होतोय. आणि हे विदर्भ म्हणजे विदर्भाची पंढरी जर काय असेल तर ते संत शेगाव गजानन महाराजांचं, बरोबर आहे ना. विदर्भाची पंढरी काय असेल तर शेगाव आहे. म्हणून त्या शेगाव संस्थान बरं गजानन बाबाची किमया अशी आहे, गजानन महाराजाच्या मंदिराला अडथळाच येत नाही, हा अनुभव या. बरं शक्यतोवर गजानन महाराजाचं मंदिर आहे ना भांडणाच्या जागेत जास्तीत जास्त, भावकीच्या एकत्र जागेत, नाही तर मोठा उकंडा असलेलं, नाही तर मोठं गटार असलं, काय करावं बाबा, कशाला एवढ्याचे भांडणाचं मूळ, बांधा गजानन महाराजाचं मंदिर. आणि एवढं वैभव लवकर येतं त्या मंदिराला, काय ताकद असेल ते मला सांगता येणार नाही. आजच बघा ना, अरे असं वाटत नाही आपण नवघरे पांगरीत आलो. एवढा सुंदर कार्यक्रम, एवढं सुंदर नियोजन, एवढी सारी सेवक पोरं एका कपड्यात एका ड्रेसमध्ये आपल्याला, किती सुंदर. हे गजानन महाराजांच्या काय असल वाऱ्या हाती माप चाले सज्जनाच. लक्षात ठेवा बरं का. कोणा कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. गजानन महाराजाच्या उत्सवाला देणगीतून घरी जाऊन मागायचं काम नाही, लोक आणून देतात. तुम्ही अनुभव घ्या. तुमच्या गावात कसं आहे मला माहीत नाही, आणूनच आहे का, बरोबर आहे ना, आणूनच देतात ना. बघा मी तर काही विचारलं नाही कोणाला आणि काय नाही, पण आणून देतात लोक. काय कमी असेल काय माहीत. आजच घ्या आमचे रामभाऊ जिल्हा अध्यक्ष नवघरे, कुठे आहेत रामभाऊ, आलेत का? हां बाहेर गावी आहेत, बाहेर गावचेच आहेत का ते, का याच गावचे? बरं गावातले, पण जाऊ द्या, ते लाईव्ह तर पाहत असतील ना, काही कारणामुळं बाहेर असतील. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा, जोरदार वाजवा जोरात. ते नाही तरी मी त्याचं नाव घेणार इथं का, देतं त्याचं नाव नाही घ्यायचं, मग काय पंगत हाणणाराचं घ्यायचं का, बरोबर आहे ना. बरं एवढं देऊन ते भेटले बी नाही, नावं घ्या म्हणले नाही. एवढं देऊन भेटले नाही, नावं घ्या म्हणले नाही. जे 11 रुपये देतं ते लय बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब बिचारा राहणार. किती उरले, त्याला म्हणा तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ. निघितून एक वाक्य बोलतो मी तुम्हाला, जास्त देणार बेजार करत नाही भागवतराव, कमी देणार लय बेजार करतं. चिवरेकर मंदिराला जागा त्याने दिलेली आहे का? अरे वा, जोरदार टाळ्या वाजवा घ्या. बघा एवढं देऊन बी एवढं पा किती मोठे, पण मी काही खोटं थोडं बोलतोय तुम्हाला. एवढं देऊन अपेक्षा नाही ना, कमी देणार बेजार. महाराज येऊ नव्हता पाहिजे, मर्दंग्यात येऊ नव्हता पाहिजे, मर्दंग्यात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय, भोंग्यात या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकाशा करता तो माणसं. बरं चुकच काढायची म्हणल्यावर कशात निघते ना,
कशात निघत नाही. शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्यावर एक मीडियावाला एका बाईला म्हणे, कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय, कधी माहेराला जा कधी या, आता पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. हा वागच सांगू ना. हा असं असतं का? चूकच काढायची म्हणलं की कशातच निघत राहते. बरोबर आहे का नाही? एक वाक्य बोलतो, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही ना त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. चुका काढणारे कशात बी चुका काढतात ना. चुकच काढायची म्हणल्यावर ठरून कशात निघत नाही. चल बोला, कशात निघते ना. महाराजच काहून उशिरा आला? अरे आला उशिरा तर वाढून बी केलं ना. नाही पण आलाच काहून उशिरा? मग का फाशी देतो आता? झाला असाल उशीर, रस्ता आहे, प्रवास आहे, काहीतरी. बरोबर आहे ना. चूकच काढायची म्हणल्यावर कशात काढतील मेळ नाही बा. माझी विनंती आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. एक वाक्य बोलू, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. हे असं, हे असं, हे तसं, हे असं, हे म्हणल्यापेक्षा हे असं, हे चांगलं व्हायला लागलं म्हणा. कशाला? हे व्हायला, हे चांगलं व्हायला लागलं. बस चांगल्या विचारानं चालत राहा. सगळ्यांची एकी गावाची जशी आहे अशीच ठेवा. खूप सुंदर. बरं, मला कोणी म्हणलं नाही इथं आमचं नाव घ्या, काही नाही म्हणे महाराज, आम्हाला कोणाचीच कोणालाच नावाची अपेक्षा नाही. हम नाम के प्रेमी नहीं है, हम हरि नाम के प्रेमी है. आणि हेच असलं पाहिजे. बस नाव काय, इथं गजानन बाबाचं नाव घ्यावं येणारानं, याच्यापेक्षा अजून काय असलं पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. अतिशय गोड उत्सव आपण या ठिकाणी घडून आणला. काय नियोजन केलं महाराज, सुंदर. मंडपात लाईट किती असावा हे पण इथून शिकण्यासारखं आहे. बरं का, हे पण शिकण्यासारखं आहे. मंडपात लाईट किती असावा हे सुद्धा या मंडपातून शिकण्यासारखं आहे. म्हणून एवढं अप्रतिम नियोजन गावकऱ्यांनी केलेलं आहे. आणि याच्यात जास्तीत जास्त मोलाचा सहभाग कोणाचा असेल तर गावातल्या तरुण पोरांचा आहे. मग त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी पाहिलं अंधारात पोरं उभी होती तिकडे, लांबपर्यंत अंधारात पोरं उभे होते महाराज. आणि हे पोरं पुढं आले नाही एकदा की त्या कार्यक्रमात जरा हुरूप येत असतो. जुन्या माणसानं आपल्यापर्यंत आणून ठेवलं, पण आता पोरं करायला लागले की ते बिंदात झाले. बिंदात झाले का नाही तुम्ही? आलं बुवा आता पोरायकडं. आणि काहीला काही पोरं पुढं झाले का काही जमत नाही. अरे आम्ही का तुमच्यासारखे होतो, तू का साधा होता, साऱ्या पांघरील तो हा बायोडाटा माहिती आहे. बरोबर, उगा वय वाढल्यामुळं बोलत नाही लोक, एवढाच अर्थ आहे त्याचा. बरोबर आहे का नाही? आपले पोरं जर पुढं होऊन करत असतील तर बाकीच्यानं मागं राहून त्याला आशीर्वाद दिला पाहिजे. आणि आज इथं बघा ना, सगळी म्हातारे माणसं पण कीर्तन ऐकायला बसलेली आहे. इथं ज्येष्ठांचा आणि तरुणाचा समन्वय आहे. म्हणून हे सगळं इथं छान प्रकारे घडून आलेलं आहे. अरे त्यांच्यामुळं कळलं आपल्याला सप्ताह काय. पोरायनं हे बी विसरू नये बरं का. या जुन्या माणसानं करत आले म्हणून आपल्याला माहीत झालं. बरं आता काळ चांगला आहे, येणं घेणारे देणारे लोक भरपूर आहे. यानं जुन्या काळात ते डाळे टाकू टाकू मंडप टाकले होते. बरोबर आहे ना. आणि भाजी भाकरी नाही तर गोड भात करून यायनं प्रगट दिन पहिला तर एकाच दिवसाचा असेल असा माझा अंदाज. मग हळूहळू वाढत गेला असावा. बरोबर आहे ना. ही अशी सुरुवात आहे ना. हा, पहिलं पाटीत आपलं थोडं प्रसाद केला की झालं काम. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या नवघरे पांगरीचं नाव खूप मोठं आहे. त्याच्यात ते विश्राम बापूमुळं. बरोबर आहे ना. विश्राम बापू आपल्या गावचे होऊन गेले. आपल्या गावचा मठही पंढरपूरला आहे. हराळकरांचा मठ म्हणतात. मला ओमनी सांगितलं, मला माहीत नव्हतं तुमच्या गावचा मठ येतो. आणि हे मठ म्हणजे जुन्या मठात मोडल्या जातो बरं का. दैठणकर, हराळकर, नंधानकर हे मठ जे आहे ते पंढरपुरात नावाजलेली मठ आहे. आणि ते आपल्या गावचं आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. आमच्या गणेश महाराजासाठी एकदा टाळ्या सगळ्यांनी वाजवा. हे सगळे महाराज तुम्हाला या परेडला भेटले बरं का भाऊ. तुमचं नाव काय? जनार्दन भाऊ. हे एवढे नामवंत महाराज तुम्हाला या प्रगट दिनात भेटले, हे त्यात गणेश महाराजांचा खूप वाटा आहे बरं. नाही तर या टायमाला आम्ही एवढे फ्री राहणं, एवढे एका यादीत भेटणं सोपं नाही.
उद्या मालेगावला कीर्तन आहे माझं. ती तारीख मला 1 वर्षापूर्वी दिलेली आहे. गेल्या वर्षीचा काला झालता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी फोन आलेला आहे, तेव्हा ती उद्याची तारीख आहे. आणि आजची कशी ॲडजस्ट केली ते आमच्या दोघाला माहिती आहे. गणेश महाराज, माझं प्रेम आहे त्यांच्यावर आणि त्यांचंही माझ्यावर. हे सगळेच लेकरं दिंडीत असतात. मग गणेश महाराज याच्यातल्या सगळ्या कोणत्याही महाराजाला जर म्हणले असते ना गणेश बुवा की महाराज हे करावं लागतंय, तर कोणी नाही म्हण. त्याचा अनुभव तुम्ही घेतलाच ना, आता अजून काय करता, बरोबर आहे का नाही. म्हणून मी महाराज गणेश महाराजांना धन्यवाद देतो. त्यांच्याच संस्थेतली वारकरी मंडळी आहे त्यांना धन्यवाद. आमचा विशाल पण दिंडीत असतो बरं का. अतिशय गोड पोरगा आहे विशाल. आपलं कामाशी काम, जेवढ्याला तेवढं शिस्तीत. आकाशबुवा कुठले येते, गावातलेच का, गोड वाजवतात. क्या बात आहे. आकाश महाराजा आपले विकास महाराजाकडे का, आकाश विकासाकडे का, म्हणूनच विकास झाला, बरोबर आहे ना. वा वा, गोड. ते हाताची लकब मी आलतो ना रे मग तिथं संस्थेवर, बरोबर आहे ना. वा, गोड आहे. त्याच्या महाराज खूप लेकरांकडून कष्ट करून तयार करून घेतात बरं का. म्हणून आकाशसुद्धा गोड. आणि आता आपल्या गावाचं नाव पुढं नेणाराच आहे का नाही. म्हणून आकाशसाठी पण जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. पाहता 11 वाजाय 5 मिनटं कमी आहेत, अजून वाढून केलं काय त्याला लगे. आता तुम्ही वाढून करा म्हणजे झालं. आपलं नामस्मरण, हां, भजन कीर्तन असं करत राहा माणसानं, आहे का नाही. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. हां, ज्ञानेश्वर माऊली.